चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा आपण पायाभूत चाचणीचा इंग्रजीचा पेपर आपण बघणार आहे, जो 100% आयएमपी क्वेश्चन सहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करते त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी नोटबुक काढा, वही काढा, काय करायचे करा आणि जे क्वेश्चन तुम्हाला देणार आहे, जो तुम्हाला पॅटर्न देणार आहे, त्या पॅटर्नचा अभ्यास करा। 100% फायदा होणार आहे। बरेच विद्यार्थी कमेंट करतात की सर पेपर हा नाही आला, तो नाही आला। लक्षात घ्या, जे सांगतोय अगोदर ते करा, तुम्हाला आयता आणून कोण देणार नाहीये। लक्षात घ्या, आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। जो विद्यार्थी इथंच व्हिडिओ सोडून जाईल, लक्षात घ्या त्या विद्यार्थ्याला त्रास होणार आहे, त्याला पेपर हा खूप अवघड जाणार आहे। कारण हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत जो विद्यार्थी बघेल त्याला पेपर खूप सोपा जाणार आहे। पूर्ण पॅटर्न तुम्हाला 100% येणारा पूर्णपणे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, मी पूर्ण माहिती सांगणार आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पटकन काम करा, पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, पटकन सबस्क्राइब करा। लक्षात घ्या, याचा मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, तो जर ज्या विद्यार्थ्याला तो व्हिडिओ पोहोचणार नाही, समजून जा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नाही केलं म्हणून तुमच्या जवळ तो व्हिडिओ आला नाही, याला कारणीभूत तुम्ही असता। सगळ्यांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपण बघणार आहे इयत्ता 8वीचा आपण इंग्रजी या विषयाचा पायाभूत चाचणीचा आपला जो असणार आहे पेपर, हा आपण पूर्णपणे काय करणार आहे, थर्ड लँग्वेजचा म्हणजे काय तृतीय भाषेचा इंग्लिशचा पेपर आपण हा पूर्ण 2026 चा आपण बघणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले नेम ऑफ द स्टुडंट इथे टाकायचं, तुमचं नाव गाव काय असेल ते, स्कूल वगैरे असेल, ठीक आहे ना, काय तुमचं केंद्र वगैरे असेल, ब्लॉक काय असेल ते समजा काय असेल, डिस्ट्रिक्ट वगैरे काय असेल ते टाकून द्यायचं, तारीख वगैरे रोल नंबर काय असेल ते तुम्ही काय करायचं, फिलअप करायचं। ओके, चला विदाउट स्किपिंग, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, मी आताच क्लिअर सांगते, नाहीतर मग पेपर झाल्यानंतर परत या आणि हा एकदा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल का आपण काय मोठी मिस्टेक केली होती। ओके, चला बघा, पहिला बघा आता ओरल सेक्शन कडे जाऊया। पहिला बघा, लिसनिंगला तुम्हाला 4 मार्क असणार। काय असणार तुम्हाला? लिसनिंगला तुम्हाला 4 मार्क असणार आहे। जे शिक्षक तुम्हाला काय करतील, काय एखादं वाक्य असेल, एखादे वर्ड असेल ते तुम्हाला विचारतील, ते सांगतील आणि ते तुम्ही ऐकायचे आणि परत रिपीट त्यांना सांगायचे का ते काय बोलले होते ते, किंवा त्यांनी कोणतं वाक्य शब्द सांगितले होते। ओके, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, गिव्ह द आन्सर ऑफ द ट्रू ऑर फॉल्स। तुम्हाला काय करायचं, जे काही क्वेश्चन विचारतील तुम्हाला, ठीक आहे ना, त्याचे तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स म्हणजे काय सत्य किंवा असत्य तुम्हाला सांगायचे, ट्रू आणि फॉल्स। ओके, पुढे बघा, लिसन ऑर रीड अ पॅसेज ऑफ मिनिमम 10 सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक। काय करायचं तुम्हाला, त्यांनी जर वर्ड विचारले, आता ओरल परीक्षा आपल्याला काय माहिती शाळेमध्ये कशी होते, बोर्डाचा नियम काय असू द्या, पण ओरल कशी होणार, काय बरं आहे का, काय चाललंय वगैरे हेच तुम्हाला विचारणार, बेसिक क्वेश्चन, बरोबर। मग नंतर तुमच्याकडे येणार काय एखादा तुम्हाला ट्रू आणि फॉल्स वरती विचारला जातं, किंवा तुम्हाला एखादा पॅसेज विचारला जाईल, जो पॅसेज तुम्हाला काय करायचंय, रीड करायचं। पॅसेज काय करायचं तुम्हाला, रीड करायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याचं वाचन करायचे आणि वाचन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे पॅसेज असेल किंवा 3-4 ओळी असेल किंवा 7-8 किंवा 10 ओळी, जास्तीत जास्त 10 ओळीपर्यंत तुम्हाला काय वाचायला, जितका वेळ त्यांच्याकडे असेल तितका वेळानुसार तुम्हाला काय त्या ओळी वाचायला दिल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे वाचन नीट करून जा। पुढे बघा, listen to audio clips, play and answer orally the question asked by the teacher। काय एखादा ऑडिओ वगैरे असेल म्हणजे काय एखादा त्यांनी क्वेश्चन तुम्हाला विचारले असेल ते रिपीट तुम्हाला करायचे, एखादा तुम्हाला पॅराग्राफ त्यांनी ऐकवला असेल, बोलून विचारला असेल किंवा त्यांनी वाचून दाखवला असेल, तो परत तुम्हाला आठवायचे, तुम्हाला किती त्याच्यात ते शब्द आठवतात हे पण बघले जातात। पुढे बघा, स्पीकिंग वरती आता बघा, काय स्पीक अबाउट द गिवन पर्सन और एनी टॉपिक। बघा, मिनिमम 2 सेंटेन्स। काय करा, तुम्हाला काही टॉपिक दिला असेल, लक्षात काय तुम्हाला टॉपिक दिला असेल किंवा तुम्हाला एखादा पर्सन असेल त्याच्याविषयी म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याच्याविषयी तुम्हाला काय करायची, माहिती द्यायची, बरोबर। बघा पहिला आता काय दिलं बघा, एनी मेंबर ऑफ युअर फॅमिली, तुमच्या फॅमिली मधला एखादा मेंबर कुठला, आई वडील असेल, आजी बाबा वगैरे, मोठा भाऊ मोठी बहीण वगैरे कोण असेल, आत्याचा पोरगा, मामाचा पोरगा, मामाची पोरगी, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, 2 ओळी द्यायच्या। पुढे बघा दिले, वन ऑफ युअर फ्रेंड, तुमचा एखादा फ्रेंड किंवा तुमचा बेस्ट फ्रेंड वगैरे म्हणू शकतो आपण, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं माहिती आहे। आता लक्षात पुढे काय, स्पोर्ट्स डे कसा तुमचा सेलिब्रेट होतो, काय असेल स्कूलचे त्याच्याबद्दल। पुढे काय, इफ आय वेअर डॉक्टर और टीचर और वायरमॅन और स्पोर्ट्समन। काय मी जर डॉक्टर झालो किंवा मी जर टीचर झालो, शिक्षक झालो, वायरमॅन झालो, स्पोर्ट्समन झालो, किंवा डॉक्टर म्हणजे काय जनावराचा डॉक्टर, माणसाचा डॉक्टर, काय असेल ते XYZ, कुठल्याही विषयाचा शिक्षक असेल, वायरमॅन काय असेल, कुठल्याही खेळाचा स्पोर्ट्समन झाला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, 2-3 ओळी द्यायच्या, ठीक आहे ना। पुढे बघा, स्कूलची तुमची पिकनिक असेल, इंडिपेंडन्स डे असेल, स्वातंत्र्य दिन असेल आपला, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची। मग आता लक्षात घ्या, तुम्हाला हे जे मी 5 पॉइंट दिले याच्यापैकी एखाद 2 तुम्हाला हे 100% विचारतीलच, ठीक आहे ना। त्याच्यामुळे काय करा, असे पाठ करा, याच्या निगडीत जर अजून रिलेटिव्ह तुमच्याकडे असं रिलेटेड तर तेही पाठांतराच्या मागे लागा, पण ओरलला बेसिकली ह्याच गोष्टी विचारल्या
जातात. त्यामुळे लक्षात घ्या, वाचन, एखादं क्वेश्चन ऐकणे वगैरे किंवा एखादा निबंध किंवा म्हणतो आपण त्याच्यावरती एखाद्या टॉपिक वरती तुम्हाला थोडक्यात बोलायला सांगतात. ओके, चलो नेक्स्ट बघा. अजून तुमच्या मनाने टॉपिक घ्या. पुढे काय दिले, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द आन्सर ऑफ द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. ओके, बघा दिले पहिला काय उतारा दिल्यानंतर आपण सगळ्यात पहिले काय सांगतो, वाचन करणं. काय सांगतो आपण, वाचन करतो. बरोबर आहे. बघा दिले, द गार्बेज इज अ ग्रेट एन्व्हायरमेंट हॅझर्ड. इट कम फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. यूज पेपर, टिफिन पॅकिंग्स, plastic bag, ice cream wrappers, then the bottle caps, fallen leaves from the trees, and many more garbage make the premise ugly, then the untidy, then the breeds diseases. ठीक है ना. Then the lot of the trash that's is a throw away contain material that can be recycled and reused, such as a paper, metal, glass, which can be sent to the nearest recycling center and dispose of the junk dealer. ठीक है ना. अशा प्रकारे तुम्हाला काय दिलं, उतारा दिला. हवं तर मी साइडला होतो, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवा आणि उतारा वाचून घ्या. आता लक्षात घ्या, उतारा कोणताही येऊ द्या, उतारा वाचन करायचे, त्याची सगळे उत्तर तुम्हाला तिथेच असतील. काय जण म्हणतील सर असं तसं नसतं बावड्या. लक्षात घे. ठीक आहे ना. आपल्याला स्वतःच्या मनाने आपण पेपर लिहायला शिकलो, आपल्याला स्वतः पेपर लिहिता आला पाहिजे, या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे ना. पहिला क्वेश्चन बघा या पॅराग्राफ वरती विचारलाय, राईट द थिंग्स दॅट मेक द प्रेमिसेस अगली अँड अनटिडी. तर पहिला काय याचा आन्सर काय, द थिंग्स दॅट मेक द प्रेमिसेस अगली अँड अनटिडी आर द गार्बेज फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस लाईक द यूज पेपर, टिफिन्स पॅकिंग्स असेल, प्लास्टिक बॅग्स असेल, आईस्क्रीम रॅपर्स असेल, बॉटल कॅप्स असेल, फॅलन लीव्स असेल. बरोबर आहे. हे त्याचा आन्सर. नेक्स्ट बघा काय दिले, राईट द थिंग्स दॅट कॅन बी सेंट टू द नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर. काय इतक्यात वाचलं आपण. बरोबर आहे. मटेरियल सच ॲज अ पेपर, मेटल, ग्लास असेल, कॅन बी सेंट टू द नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर. पुढे बघा दिले, प्रोव्हाइडेड एनी टू वेज ऑफ द प्रिव्हेंटिंग पोल्युशन ड्यू टू द गार्बेज. ठीक आहे. काय याच्यामध्ये, तर आपण म्हणतो का काय याच्यामध्ये अशा कोणत्या दोन गोष्टी आपण एक दोन गोष्टी आपण प्रोव्हाइडिंग करू शकतो का जो पोल्युशनला गार्बेजला असं काय, आता रिसायकलिंग अँड रियुजिंग. बरोबर आहे. काय का रिसायकलिंग करणे किंवा जो आपण रियूज करणे का जेणेकरून प्रदूषण जास्त होणार नाही. बरोबर आहे. मग काय मटेरियल्स लाईक द पेपर, ग्लास, मेटल शुड बी सेंट टू द रिसायकलिंग सेंटर और जंक डीलर इन्स्टेड ऑफ द बीइंग थ्रो अवे. नंतर काय कंपोस्टिंग बघा, ऑर्गॅनिक वेस्ट असेल, ऑर्गॅनिक मॅटर लाईक द फॅलन लीव्स शुड बी पुट इनटू द कंपोस्ट पिट टू लाईक द फर्टिलायझर रादर दॅन द बीइंग बर्न अँड व्हिच कॉजेस द एअर पोल्युशन. ठीक आहे ना. पुढे बघा दिले मित्रांनो, राईट द ॲप्रोप्रिएट डिस्क्रायबिंग वर्ड. तुम्हाला सांगितलं डिस्क्रायबिंग वर्ड याच्यातले कोणते दोन सांगायचे, जो जंक डीलर असणार आहे आणि ऑर्गॅनिक वेस्ट हे तुमचं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार. ठीक आहे ना. बघून घ्या, सगळे तुम्हाला या उत्तरामध्ये उत्तर भेटणार पूर्णपणे. इथं जंक डीलर वगैरे दिले सगळं. ठीक आहे ना. काही अडचण नाही. चलो पुढे बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, पूर्ण डिटेल मध्ये मी सांगणार आहे अजून. ठीक आहे ना. चलो पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डू ॲज डायरेक्ट मध्ये पहिला बघा, से वेदर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अ फेज और क्लॉजेस. काय हा फेज आहे का किंवा क्लॉजेस आहे हे आपल्याला ओळखायचं. बघा पहिला बघा काय दिलाय, शी इज अ वेअरिंग अ ड्रेस मेड ऑफ सिल्क. काय शी इज अ वेअरिंग अ ड्रेस मेड ऑफ द सिल्क, म्हणजे काय सिल्कचा जो आपण म्हणतो कॉटन वगैरे काय त्याच्यापासून बनलेला ड्रेस तिने काय केलं का घातलेला आहे. ठीक आहे ना. पोशाख घातलेला आहे. मग हे काय असणार आहे, हे फिअर्स असणार आहे. काय असणार, फिअर्स असणार आहे. आय थिंक दॅट ही इज अ ट्रायल. काय आय थिंक दॅट ही इज अ ट्रायल, म्हणजे काय मला असं वाटतं बाबा. ठीक आहे ना. मला असं वाटतं का त्यांनी प्रयत्न केला असेल. काय तर काय असणार आहे, क्लॉजेस असणार आहे. पुढे बघा, द म्युझिशियन लेड he is a तानपुरा on the carpet. काय the musician said he is a तानपुरा on the carpet असणार. याचा आन्सर काय असणार, फेज असणार आहे. and there is a someone who sings far better and that is a clauses. हे काय असणार आहे, that is a clauses असणार आहे. ओके ना. चलो बघून घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय द सेंटेन्स. तुम्हाला आयडेंटिफाय सेंटेन्स करायचंय. लक्षात घ्या, मोस्ट आयएमपी क्वेश्चन हा, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन आपल्याला दिसतो. भले 4 येऊ ना येऊ, पण 1 मार्काला तरी ऍटलीस्ट हा क्वेश्चन दिसत असतो. बरोबर आहे. बघा काय दिलं त्याच्यामध्ये, हाऊ ब्युटिफुल द रॅम्बो. आता हाऊ ब्युटिफुल आला ना स्टार्टिंगला, आणि लास्टला जर तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर दिसला का, उद्गारवाचक म्हणतो आपण, काय करा, हाऊ ब्युटिफुल म्हणजे काय, त्याला असं वाटतं का अरे हा वंडरफुल, त्याला धक्का लागला, अरे हा शॉक लागला. मग आपण त्याला काय म्हणतो का, आश्चर्यचकित झाला. मग त्याला आपण म्हणतो का एक्सक्लेमेटरी. त्याला काय म्हणतो आपण, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बरोबर आहे. याला म्हणतो आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पुढे बघा दिलं मित्रांनो, मग काय हाऊ ब्युटिफुल, हाऊ असेल किंवा हाऊ असेल. ठीक आहे ना. हाऊ असेल किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन व्हॉट असेल, व्हॉट अ ब्युटिफुल म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे जर तुम्हाला एक्सक्लेमेटरी आला तर तुमचा आन्सर काय असणार आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, प्लीज शट द डोअर. काय प्लीज शट द डोअर. बघा मग हे काय असणार तर इम्पेरेटिव्ह. हे काय असणार तर इम्पेरेटिव्ह असणार आहे. देन द टेक मी टू हिम. काय सांगितलं तुम्हाला,
टेक मी टू हिम, बरोबर आहे, हे पण असणार आहे इम्पेरेटिव्ह. देन द सन राईज इन द ईस्ट, काय सांगितलं तुम्हाला, द सन राईज इन द ईस्ट हे असणार बघा ऍसिडिटी असणार आहे किंवा डिक्लेरेटिव्ह असं म्हणतो का, हे सिद्ध होतं का, हे आपल्याला माहिती आहे बघा का अशापैकी डेली हे होत असतं, बरोबर आहे. पुढे बघा व्हॉट हॅज हॅपन टू यू, इथं काय आला बघा क्वेश्चन मार्क आला, म्हणजे आपलं हे काय असणार तर इंटररोगेटिव्ह असणार आहे किंवा याला आपण काय म्हणतो का डब्ल्यू क्वेश्चन टाकला तरी चालेल, तरी तुमचा आन्सर काय असणार आहे बरोबर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो ऑपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड, रायमिंग वर्ड हे बऱ्याच प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये असतात आणि उद्या हे तुम्हाला परीक्षेला हे येणारच आहे, बरोबर आहे. पहिला बघा दिलाय अराइव्हचा जो ऑपोजिट वर्ड असणार तो असणार डिपार्ट, ब्राईटचा असणार डल, नंतर बायचा असणार सेल, बरोबर आहे, विकत घेणे म्हणतो आपण, ठीक आहे ना, आणि विकणे, नंतर बेटरचा असणार वर्स आणि डाऊनचा असणार अप, त्याच्यानंतर फाइंडचा असणार लॉस, हेवीचा असणार लाईट आणि विनचा असणार लॉस, ठीक आहे ना. बघा या अशा प्रकारे काय दिले मित्रांनो, काय हा तुम्हाला अँटोनिम्स वर्ड दिले ती त्याचे विरुद्धार्थी वर्ड तुम्हाला आहे ती अजून तुमच्या मनाने घ्या, पण मला वाटते हे जर ह्या 9 पेज जर तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला याचा फायदा होऊनच जाईल, म्हणजे जाईलच. ओके चला पुढे बघा दिले मित्रांनो, रीड द गिवन पोएम अँड कंप्लीट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द बॉक्स. काय करा तुम्हाला जी पोएम दिले त्याच्याबद्दल तुम्हाला रीड करायचे आणि जी काही इन्फॉर्मेशन दिली असेल ती तुम्हाला काय करायचे फिलअप करायची. ओके पहिला बघा दिले माय हार्ट लिव्स अप, काय हे माय हार्ट लिव्स अप, तर हे पोएट काय लक्षात घ्या, ही पोएम आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो काही कवितेचं नाव म्हणतो, टायटल म्हणतो आपण, ठीक आहे ना. पुढे बघा माय हार्ट लिव्स अप व्हेन आय बिहोल्ड अ रॅम्पो इन द स्काय, सो वॉज इट व्हेन माय लाईफ बिगन, सो इज इट नाव, आय एम अ मॅन, सो बी इट व्हेन आय शॅल ग्रो ओल्ड और लेट मी डाय, द चाइल्ड इज अ फादर ऑफ द मॅन अँड आय कुड विश माय डेज टू बी बाउंड इच टू इच माय बाय नॅचरल पिटी, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला दिले. आता लक्षात घ्या कविता पोएम कुठलीही येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही, पण हा क्वेश्चन मात्र तुम्हाला असा सेम येणार, 100% तुम्हाला असाच क्वेश्चन येणार आहे. पण याचे उत्तर तुम्हाला उद्या कशी शोधायचे हे तुम्हाला मी सांगतो. बघा पहिला दिलं बघा इन्फॉर्मेशन अबाउट पोएम, ओके बघा द टायटल काय बघा द हार्ट लिव्स, बरोबर आहे, मोठ्या अक्षरात टायटल असतं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर दिलं द पोएट इज, म्हणजे काय कवी कोण आहे, याचा कवी कोण आहे, मग हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला ओळखायचं असेल तर लक्षात घ्या इथे शेवटला त्यांचं नाव असतं, इथं काय असतं शेवटला त्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय लक्षात घ्या पोएटचं लक्षात घ्या इथं तुम्हाला नाव दिलेलं असेल आणि उद्या पण पोएटला तुम्हाला नाव दिलेलं असेल. ओके पुढे बघा दिलं टोटल लाईन्स ऑफ द पोएम आर, बघा याच्या एकूण लाईन किती तुम्हाला त्या मोजायच्या, बरोबर आहे, किती 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे, एकूण 9 लाईन झाल्या, 9 झाल्या. पुढे बघा अ पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स, तुम्हाला काय करायचे त्यातले रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत, बरोबर आहे, बिगन मॅन वगैरे तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकतात, काय अडचण नाही, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो अ लाईन यू लाईक मोस्ट, तुला अशी एखादी लाईन याच्यामधली तर तुम्हाला एखादी ओळ असेल याच्यातली का खूप सारी आवडली असेल, आपल्याला कोणती आवडो का ना आवडो काय घेणं देणं नाही, डायरेक्टली सरळ जी एखादी दिसेल त्या एक दोन ओळीत लिहून टाकायच्या, विषय तिथं जागीच मिटून टाकायचा. ओके चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ग्रामरच्या भागाकडे जाणार, लक्षात घ्या व्यवस्थित नीट समजून घ्या आणि जे दिले ते प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके ना. बघा आय एम नेवर रॉंग, बघा रीराईट इट ऍज अँड द अफर्मेटिव्ह सेंटेन्स, बघा काय आय एम नेवर रॉंग तुम्हाला सांगितले तर म्हणजे काय का मी कधीही चुकीचा नव्हतो, याचं तुम्हाला काय करायचं का तुम्हाला मीनिंग न बदलता तुम्हाला काय करायचं वर्ड यूज करायचं, नॉट लावायचा. कसा बघा मित्रांनो आता नॉट काढून टाकायचा, आय नेवर रॉंग म्हणजे काय मी नेवर रॉंग म्हणजे मी कधीही चुकीचा नव्हतो, याचा अर्थ तू काय नेहमी बरोबर होता, तर काय येणार आय एम ऑलवेज राईट. पुढे बघा दिलंय गौरी इज वर्किंग हार्ड ऑन हर प्रोजेक्ट, रीराईट इट इन द सिंपल प्रेझेंट टेन्स, तुम्हाला काय करायचंय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय, बरोबर आहे. मग काय येणार तर लक्षात घ्या गौरी वर्क्स हार्ड ऑन हर, बघा काय गौरी वर्क्स हार्ड ऑन हर एकदम सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये झाला. पुढे बघा दे प्ले फुटबॉल, तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगितलंय म्हणजे काय येईल दे आर प्लेइंग, काय येणार आहे दे आर प्लेइंग फुटबॉल, बरोबर आहे. अशा प्रकारे लिहायचे. पुढे दिलं तुम्हाला चेंज इंटू सिंपल प्रेझेंट टेन्स सांगितलंय, मग इथं काय येणार शी इज सिंगिंग अ सॉन्ग दिलाय, तर इथं काय येणार आहे शी इज सिंग अ सॉन्ग, बरोबर आहे. अशा प्रकारे लिहायचं, तुमचा आन्सर रेडी असणार आहे, ठीक आहे. काय असेल तर मला कमेंट करा. पुढे बघा मित्रांनो सॉल्व द पझल, फाइंड द सर्कल द नेम्स इन गिवन बिलो, तुम्हाला एखादं अशा प्रकारचा पझल येऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा मित्रांनो
खूप सारे असे काय याच्यामध्ये नावं असू शकतात, मग तुम्हाला ते काय करायचं, ते नावं त्याच्यामध्ये शोधायचे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला काय येऊ शकतं बघा, जसं की लॅपटॉप असेल, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल असेल, ठीक आहे ना, नेट, इंटरनेट वगैरे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातल्या काय करायच्या, पझल मध्ये आपल्याला काय करायचं, ही नावं तुम्हाला फक्त मॅच करायची किंवा त्याला अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, ड्रॉ करून फक्त दाखवायचे. पुढे बघा मित्रांनो, दिले राईट द रिलेटेड वर्ड, तुम्हाला सांगितले राईट द रिलेटेड वर्ड शोधायचे तुम्हाला. आता बघा, राईट द रिलेटेड वर्ड शोधत असताना महत्वाची गोष्ट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता समजा तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा, स्कूल दिले, काय दिले तुम्हाला, स्कूल दिले. मग आता स्कूलच्या रिलेटेड काय काय येतात, टीचर येतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय लिहू शकतो आपण, क्लासरूम लिहू शकतो, सब्जेक्ट टीचर लिहू शकतो, बेंचेस लिहू शकतो, बरोबर का नाही. टायमिंग काय असेल तुमचा, तो पिरियड वगैरे असेल त्याचा टायमिंग तुम्ही लिहू शकतात, किंवा 1 तास झाला, 2 तासाला या टीचर आले, ह्या आल्या, या सगळ्या त्याच्यामध्ये येतं. मग स्कूलच्या समोर ग्राउंड आलं, प्लेइंग ग्राउंड वगैरे, या सगळ्या तुम्हाला काय करायचे, स्कूलच्या रिलेटेड ज्या काय गोष्टी असतील ते तुम्हाला लिहायचे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल अजून बघा काय टीचर येऊ शकतो, समजा टीचर आलं, मग टीचरच्या रिलेटेड तुम्ही काय लिहू शकता बघा, तर टीचरच्या रिलेटेड तुम्ही सब्जेक्ट लिहू शकता, मॅथच्या टीचर असेल किंवा तुमच्या इंग्लिशच्या असेल, मराठीच्या असेल, हिंदीच्या असेल, तेही तुम्ही लिहू शकता, ठीक आहे ना. एक्सलेंट टीचिंग, त्यांचं टीचिंग कसं लिहू शकतात, मेल आहे का फिमेल आहे तेही तुम्ही लिहू शकता, बरोबर का. कशा प्रकारे तुमच्यासोबत वागतात तेही लिहू शकतात, हॉनेस्टी काय असेल तेही तुम्ही याच्याबद्दल काय, त्या टीचर तुमच्या ज्या काय असतील त्यांच्याबद्दल तुम्ही इथं 4 वर्ड तुम्ही तयार करू शकतात, लिहू शकतात. ओके, पुढे बघा दिले सेंटर द वर्ड, बघा दिले तुम्हाला का, हा पेन दिला. आता समजा तुम्हाला वर्ड दिलाय, पेन दिलाय, मग पेनच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं, 4 वर्ड लिहायचे तुम्ही पेनच्या रिलेटेड असेल. आता जसं की स्कूलच्या संदर्भात घेतला आपण, टीचरच्या संदर्भात, आता समजा पेन घेतला, मग पेनच्या रिलेटेड काय असणार आहे, पेन तुमचा रेड असू शकतो, ब्ल्यू असू शकतो, ब्लॅक असू शकतो, अजून कुठला जेल पेन असेल तो तुम्ही लिहू शकतात, बरोबर. म्हणजे त्या कलर झाला, तो पेन तुमचा ओल्ड आहे का न्यू आहे ते लिहू शकतात, त्याची इंक कशी आहे ती पण लिहू शकतात, स्मूथ चालतो का एकदम डार्क चालतो, हार्ड आहे कसा ते तुम्ही लिहू शकता, याबद्दल तुमचा फेवरेट पेन आहे का काही, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता का, पेन बद्दल देखील तुम्ही 4 वर्ड तयार करू शकता. टीचर असेल, स्कूल असेल आणि पेन असेल, 3 पैकी 1 तुम्हाला 100% येईल, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍड द प्रिफिक्स और सफिक्स टू द फॉलोइंग, बघा दिले तुम्हाला, दिले पहिला बघा काइंड दिले, तर प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला दोघांपैकी जॉईन करायचं. तर काइंडचा काय होणार बघा, काइंडनेस होऊ शकतो, बरोबर आहे. पॉसिबलचा काय होऊ शकतो, इम्पॉसिबल, काय होऊ शकतो बघा मित्रांनो, इम्पॉसिबल होऊ शकतो. केअरचा काय होऊ शकतो, केअरफुली होऊ शकतो. प्लेचा काय होऊ शकतो, प्लेफुल होऊ शकतो किंवा प्लेइंग होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला किंवा एंडिंगला तुम्हाला एक चांगल्या प्रकारे वर्ड जॉईन करायचंय आणि त्यापासून एक मिनिंगफुली शब्द तयार करायचा, बरोबर आहे. आता फ्रेंड जर घेतला, तर फ्रेंडचा काय होईल, फ्रेंडशिप होईल किंवा फ्रेंडली म्हणू शकतो आपण. हॅपी असेल तर अनहॅपी असेल किंवा हॅपीनेस असेल, ऍपियर असेल तर डिसअपिअरन्स किंवा ऍपिअरन्स, राईट असेल तर रीराईट म्हणू शकतो किंवा रायटर म्हणू शकतो. अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला किंवा एंडिंगला तुम्हाला एखादा वर्ड यूज घ्यायचा आहे, 1-2 अक्षर घ्यायचे अल्फाबेट, आणि त्यापासून तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स आपण त्याला म्हणतो, तर त्यापूर्वी तुम्हाला मिनिंग वर्ड तयार, एकदम परफेक्ट मिनिंग वर्ड तयार करायचा, ठीक आहे ना. प्रॅक्टिस करा, 100% याच्यातला भाग तुम्हाला येईल, काय अडचण नाही, ठीक आहे ना. प्रॅक्टिस करा, असा भाग तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन पेपर बघा तुम्हाला विचारला जातो. पुढे बघा दिले मित्रांनो, डायलॉग रायटिंग सांगितलं बघा 4 मार्काला. डायलॉग बघा काय दिलंय, एक्सक्यूज मी सर, आय वॉन्ट टू ओपन लायब्ररी अकाउंट, येस बट हाऊ मच शुड पे फॉर इट, डू यू हॅव युअर आयडी कार्ड विथ यू, इट कॉस्ट बघा रुपीज दिले. आता फक्त 4 सेंटेन्स तुम्हाला लावायचे. बघा पहिला काय येऊ शकतो आपल्याला, सगळ्यात पहिले कधी कधी असं होतं का 4 एका खाली एकच असतात पण आपल्याला कळत नाही, बरोबर आहे. पहिला बघा काय येऊ शकतो, एक्सक्यूज मी सर, आय वॉन्ट टू ओपन अ लायब्ररी अकाउंट, म्हणजे 1 नंबरचं इथं तुम्ही लिहू शकता. पुढे बघा दिले, आता सर काय म्हणतील बघा, ठीक आहे ना. सर काय म्हणतील, यस बट हाऊ मच, सॉरी काय म्हणतील, सर म्हणतील, ओके ना. सर काय म्हणतील, डू यू हॅव युअर आयडी कार्ड विथ यू, हे जरा 2 नंबरचं, बरोबर आहे. ते लायब्ररीशियन म्हणतो आपण का, जे लायब्ररीचे सर असतील ते. नंतर तो मुलगा काय म्हणाल, मुलगा काय म्हणाल, यस बट हाऊ मच शुड आय पे फॉर इट, काय का मुलगा काय म्हणेल, 3 नंबरला हे उदाहरण घेईल का, बाबा माझ्याकडे आयडी कार्ड आहे पण यासाठी मी किती पैसे पेड करू. आणि नंतर लास्टला लायब्ररीयन किंवा जो आपण म्हणतो का जे शिक्षक असतील ते म्हणतील का, इट कॉस्ट रुपीज बघा 300 पर मंथ, बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं झालं 4 नंबर झालं. इथं फक्त तुम्हाला काय करायचंय, रिअरेंज करायचंय. ओके, पुढे बघा दिले, राईट द रिस्पॉन्सेस फॉर द फॉलोइंग क्वेश्चन, बघा 2 मार्काला. अजय बघा काय म्हणते, हॅलो सर, मे आय नो द वे टू द पोस्ट ऑफिस, बघा अजय काय म्हणतो, मे आय नो द वे टू द पोस्ट ऑफिस. ते काय म्हणाल का, बाबा अजयनी विचारलं की, बाबा सर, हॅलो सर, मला ते पोस्ट ऑफिस कडे जायचे, मग ते पोस्ट ऑफिस कुठे. मग अभय काय म्हणाल, येस आय नो, प्लीज गो स्ट्रेट अँड टेक द राईट,
बरोबर आहे. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो किंवा टेक द लेफ्ट. ओके, असं म्हणू शकतो. नंतर पुढे बघा, अजय इन फ्रंट ऑफ द सिनेमा हॉल इजंट इट इज. बघा काय ना, मग आता इथंच तुम्हाला सांगितलं इन फ्रंट ऑफ द सिनेमा हॉल इजंट इट इज. मग अभयला स्टार्टिंगला म्हणणार आहे का प्लीज गो स्ट्रेट देअर, देन देअर इज अ यू कॅन सी देअर द सिनेमा हॉल अँड देअर इज अ पोस्ट ऑफिस. मग हा अजय परत म्हणतो का तिथं नाहीये, पण अभय काय म्हणून टेक द राईट साइड किंवा लेफ्ट साइड यू कॅन सी देअर. अशा प्रकारे तुम्ही काय म्हणजे समोर जा, उजवीकडे डावीकडे कुठं तरी जा, समोर दिसेल अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, रिस्पॉन्सेस तयार करायचा आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, द वंडरफुल माइंड दिले तुम्हाला, कविता दिले बघा आता. ठीक आहे ना, कविता दिले, काय वाचून घ्या. ही वॉन्ट्स टू नो व्हाय स्टार शुड शाईन, व्हाय फिश कॅन ब्रीथ इन द डीप, why flowers bloom in the summer time and why the winter asleep. He asked why mind can wishly Lord how the birds take flight, why silver lines the stormy cloud and the where the sun hides at the night. अशा प्रकारे तुम्हाला पोएम दिले. ठीक आहे ना, बघा काय दिले, पोएम वॉन्ट्स टू नो. काय पोएम वॉन्ट्स टू नो. लक्षात घ्या, हे क्वेश्चन तुम्हाला 100% याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे विचारतात, त्यामुळे लक्षात घ्या, नीट बघा. पोएम वॉन्ट्स टू नो, मग आता काय, ही वॉन्ट्स टू नो व्हाय स्टार शुड शाईन. बरोबर आहे. हे अशा प्रकारे तुम्ही काय झालं काय, याचा तुम्ही इथं आन्सर लिहू शकता. अजून काय बघा, याच्यामध्ये दिले व्हाय द विंटर स्लीप, बघा दिले व्हाय माइंड कॅन विस्टल लाऊड दिले. हे सगळे तुम्हाला काय करायचे, याच्यामध्ये तीन लाईन कुठल्याही याच्यामध्ये लिहायचे. पुढे बघा दिले रायमिंग वर्ड्स फ्रॉम युअर इमेज. काय इमेज काय का तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स तुम्हाला द्यायचे. मग कोणते रायमिंग वर्ड, बघा डीप येऊ शकतो. बरोबर आहे, डीपचं काय येऊ शकतो बघा मित्रांनो, स्लीप येऊ शकतो. बरोबर आहे, स्लीप येऊ शकतो. अजून काय, लाऊडचं क्लाउड येऊ शकतो, लाऊडचा क्लाउड येऊ शकतो. अजून काय येऊ शकतो बघा रे मित्रांनो, नाईटचा फ्लाईट येऊ शकतो. बरोबर आहे. अशा प्रकारे काय करतो तुम्हाला याच्यापैकी शाईनचं टाइम वगैरे काय असेल तुम्हाला काय घ्यायचे, ती अशा प्रकारे रायमिंग वर्ड तुम्हाला तयार करायचे. ओके, नंतर तुम्हाला बघा दिले काय इथं फ्लाईट, नाईट, लाऊड, क्लाउड. तुमच्या मनाने तुम्ही काय करू शकतो का याच्यामध्ये रायमिंग वर्ड देऊ शकतात. जर तुम्हाला विचारलं फ्लाईटचं काय असणार आहे तर तुम्ही ते शोधा, लाऊडचं काय असणार तुम्ही त्याच्यातून शोधून ते लिहू शकतात. पुढे बघा, एसे रायटिंग वरती बघा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. रीड द गिवन पॉइंट्स अँड राईट द एसे ऑन द माय पेट अॅनिमल. काय माय पेट अॅनिमल वरती तुमचा एखादा पाळीव प्राणी कुठला तरी असेल, कुत्रा, मांजर वगैरे काय असेल, त्याच्यावरती तुम्ही माहिती देऊ शकता. बघा काय दिलंय, इज इट अ बर्ड ऑर अॅनिमल. तो पक्षी आहे किंवा अॅनिमल आहे. जर बर्ड असेल म्हणजे आपण म्हणतो का चिमणी, कबूतर वगैरे, पोपट वगैरे, अजून कुठले असेल तुमच्याकडे पक्षी तर तुम्ही त्यांची नावं लिहू शकतात. बरोबर आहे. मग तो अॅनिमल आहे का बर्ड लिहा. निक नेम त्याचं काय असेल ते, समजा जर कुत्रा घेतला तर तुम्ही काय म्हणतात त्याला, टॉमी वगैरे काय असेल, मॉन्टी वगैरे काय असेल तर तुम्ही देऊ शकता. पुढे बघा, नेचर कसा आहे, एकदम त्याला कसा आहे, खेळून असतो का, तो लोकांवरती त्रास देतो का, स्वतःला त्रास करतो का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या. नंतर इट लुक्स, बघा कसा दिसतो, व्हाईट, ब्लॅक वगैरे कसा दिसतो ते तुम्हाला लिहायचे. नंतर बघा दुसरा, बेनिफिट्स ऑफ द स्पोर्ट्स. हाही तुम्हाला एखादा निबंध IMP. बघा विच इज युअर फेवरेट स्पोर्ट. तुमचा काही क्रिकेट, कबड्डी, खो खो वगैरे काय असेल, गोट्या भावरा वगैरे ते लिहून टाका, काय अडचण नाही. हाऊ डज इट कीप युअर हेल्थी. याच्यातून तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही आरोग्य राहतात, दररोज उठणं, दररोज सकाळी ग्राउंडला जाणं, खेळणं वगैरे. बरोबर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. काय का तुमच्यातून टीमवर्क कसं, मग क्रिकेट जर तुम्ही तुम्हाला माहिती आहे एकाने मॅच जिंकत नाही, सगळ्यांनी खेळलं तर मॅच जिंकू शकते. मग अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आणि व्हॅल्यू वी लर्न. बघा काय याच्यापासून आपल्याला काय भेटतं का, डिसिप्लिन भेटतो का, पेशन्स भेटतो. आपल्याला सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या. तर लक्षात घ्या, माय पेट अॅनिमल, बेनिफिट्स ऑफ द स्पोर्ट्स हेही करून ठेवा, किंवा माय मदर, माय फादर, ग्रँडफादर वगैरे हे करून ठेवा, माय स्कूल, माय टीचर, हे सगळे टॉपिक करून ठेवा. 100% तुम्हाला फायदा होईल. ओके, चलो पुढे बघा, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर बघा दिले मित्रांनो. फॉर्मल लेटर बघा दिसतंय तुम्हाला. आता फॉर्मल लेटरला आपल्याला माहिती आहे का, फॉर्मॅट हाच असतो आपला. इथं तुमचं नाव असतं, ऍड्रेस असेल, पिनकोड असेल, डेट असतो. नंतर आपण काय टाकतो का याच्यामधला आपला कोण आहे नक्की ज्याला पाठवायचं त्याचा सगळा ऍड्रेस बिड्रेस समोरचा टू करून आपण याला सगळ्यांना पाठवतो. बरोबर आहे. आणि पुढे सब्जेक्ट असेल, काय सब्जेक्ट असेल, ठीक आहे ना, तुम्हाला शाळेतून सुट्टी पाहिजे किंवा कुठं लेटर ट्रान्सफर करायचे किंवा एखादी तुम्हाला इन्क्वायरी करायची, तेही तुम्ही टाकशाल. बरोबर आहे. नंतर काय टाकशाल का याच्यामधला तुमचा जो भाग असेल तो, ठीक आहे ना. आता काय रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम असेल, इंट्रोडक्शन, स्टेट हु आर यू अँड व्हाय आर यू रायटिंग दिस लेटर. तुमचं टाका का तुमचं नाव काय, तुम्ही का लेटर लिहिताय, काय करायचंय तुम्हाला, याबद्दल लेटर मधलं काय असणार आहे, सुट्टी पाहिजे का, डिअर सर, रिस्पेक्टेड सर, मॅडम काय असेल ते, आय वॉन्ट टू गिव्ह माय नेम इज वगैरे टाका, आय एम स्टडी इन 8th स्टँडर्ड, आय वॉन्ट टू
लिव्ह फॉर द 2 days वगैरे काय असेल फॉर रिझन माय फॅमिली वगैरे ते तुम्ही टाकू शकतात आणि पुढे तुमचं युअर फेथफुली तुमचं नाव किंवा तुमची साईन येतं तुम्ही करू शकता. बरोबर आहे. हा एक पॅटर्न आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, बघून घ्या. आणि जर नाही तुम्हाला याच्या वाटलं तर लेटर रायटिंग वरती तुम्हाला स्पेशल पाहिजे तर आपला स्पेशल लेटर रायटिंग वरती व्हिडिओ आपण टाकून दिलेला आहे, तो बघून घ्या. पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये माहितीमध्ये पूर्ण लेटर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जा खाली लिस्ट मध्ये चेक करा, तुम्हाला भेटेल. ओके ना. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ईमेल रायटिंग बघा. एखाद्याला जर ईमेल द्यायचे लक्षात घ्या, हे असा खूप आयएमपी भाग आहे, परीक्षेला विचारला जाणारा भाग आहे, म्हणून लक्षात घ्या. व्हिडिओ बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा हा आयएमपी क्वेश्चन आहे, परीक्षेला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचा नीट प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. बघा मग आता याच्यामध्ये बघा काय तुम्हाला तर काय दिले, कोणाला पाठवायचे, कशा प्रकारे पाठवायचे, काय मुद्दा सगळं लिहिता आला पाहिजे. बरोबर आहे. तुमचं स्वतः ज्याला पाठवायचं त्याचा ऍड्रेस म्हणजे ईमेल ऍड्रेस असेल तो ईमेल तुमचा, नंतर काय सब्जेक्ट तुमचा 5 ते 6 वर्ड मध्ये लिहायचा बाबा काय. ठीक आहे ना. टू लिव्हिंग असेल, टू नो द अबाउट काय असेल, एखादी माहिती घ्यायची. ठीक आहे ना. पुढे टाका तुम्ही. नंतर काय तुम्ही रिस्पेक्टेड मॅम टीचर वगैरे काय असेल ते लिहा. ठीक आहे ना. बॉडीज ऑफ द ईमेल लिहा किंवा इंट्रोडक्शन टू द पर्सनल रिझन स्टेट द रिझन फॉर द रायटिंग द ईमेल क्लिअरली. काय का तुमचं रिझन काय का तो ईमेल लिहितोय त्याचं रिझन तुम्हाला क्लिअर लिहिता आला पाहिजे. डिटेल प्रोव्हाइड करा. काय का स्पेसिफिक इन्फॉर्मेशन बघा, डेट टाइम रिझन काय असेल त्याच्यामधला, तुम्हाला जर एखादी माहिती मिळवायची त्याच्यामधला तर पूर्ण करा. नंतर मेन्शन व्हॉट यू एक्सपेक्ट द रिसिव्हर टू डू, म्हणजे त्याला काय तुमची काय अपेक्षा आहे त्याच्याकडून ते तुम्ही डिटेलमध्ये लिहा. नंतर क्लोजिंग काय म्हणू शकतो तुम्ही का थँक्यू लिहू शकता. काय लिहू शकता तुम्ही का त्याच्यामध्ये थँक्यू तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. बघा आणि नंतर काय सेंडरचा तुमचा काय असणार आहे, तो लास्टला तुम्हाला ईमेल असणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे ना. आता पुढे बघा अजून एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिले का ऍप्लिकेशन फॉर द लिव्ह, काय सुट्टीसाठी तुम्हाला काय करायचं ऍप्लिकेशन करायचे, पण तुम्हाला ते ईमेलनी करायचे. मग कसं करणार बघा, टू प्रिन्सिपल जे काय असतील ते तुम्हाला त्यांचं काय करायचं, तुम्हाला ईमेल घ्यायचंय. सब्जेक्ट बघा काय ऍप्लिकेशन फॉर 2 days 3 days 1 एक हप्ता महिना काय असेल ते लिहायचं. रिस्पेक्टेड सर, आय एम रायटिंग टू रिक्वेस्ट आय लिव्ह ऑफ द ऍब्सेन्स फॉर 2 days फ्रॉम द एप्रिल 20 to 21st ॲज आय हॅव अटेंड फॅमिली फंक्शन इन माय विलेज. गावाला जायचे, मामाच्या पोरीचं लगीन झालं, मला काय देत नाही पण मला लग्नाला जायचे. बरोबर आहे. अशा प्रकारे लिहायचे, त्याच्यामध्ये माहिती टाकायची, लास्टला काय थँक्यू म्हणायचं, तुमचं नाव गाव पत्ता काय असेल तुम्हाला लिहून टाकायचं. बरोबर आहे. हा एक तुम्हाला लक्षात घ्या आयएमपी आहे. इथून बघा हा एक्झाम्पल दिला, इथून पूर्ण हा एक्झाम्पल खाली दिलेला आहे, हा वरती फॉर्मॅट दिलाय, पाठांतर करून ठेवा कारण 100% तुम्हाला परीक्षेला येऊन जाईल. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, बुक रिव्ह्यू करायचं मला. रीड द गिवन पॉइंट्स अँड राईट द रिव्ह्यू ऑफ द एनी बुक यू हॅव रिसेंटली रीड. तुम्ही एखादं पुस्तक, आता तुम्ही तर काय वाचत नाही, रील पाहण्यास सोडून आपल्याला काय काम जाणार नाही. बरोबर का नाही. याला मेसेज कर त्याला मेसेज कर, पण तुम्हाला एखादं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर त्याबद्दल तुम्हाला बुक रिव्ह्यू तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय एखाद्या पुस्तकाबद्दल माहिती द्यायची. बघा नेम ऑफ द बुक अँड ऑथर. तुम्हाला जर आता तुम्ही तर पुस्तक वाचेल नाही मलाही माहिती, बरोबर ना. सरळ काम करायचं, इथं लिहायचं 8th स्टँडर्डचं इंग्लिश बुक. काय करा तुम्ही 8th स्टँडर्डचं इंग्लिश बुक लिहा, मॅथचं बुक लिहा, भूगोलाचं लिहा, इतिहासाचं लिहा, जे असेल ते बुक तुम्ही टाकू शकता. बरोबर आहे. पुढं का व्हॉट इज द स्टोरी अबाउट, त्याच्यामध्ये काय दिलं इंग्लिश मध्ये, मग तुम्ही लिहा. त्याच्यामध्ये लेसन ती पोयम दिलेत वगैरे काय लिहा. हु इज युअर फेवरेट कॅरेक्टर अँड वाय, त्याच्यामध्ये काय असं दिले, एखाद्या धड्याचं नाव लिहा, त्याच्यामध्ये एखादा चांगला धडा आहे तो आवडला त्याच्यातलं कॅरेक्टर वगैरे अकबर बिरबल काय असेल ते. व्हॉट इज द मोरल ऑर लेसन ऑफ द बुक, त्याच्यातला एखादा जो लेसन असेल त्याचा लिहा तुम्ही. का हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं काहीतरी ठोका. आणि मोस्ट एस्पेक्ट ऑर ड्रॉबॅक्स, तुम्हाला काय चांगलं मिळालं किंवा तुम्हाला काय वाटतं याच्यात सुधारणा करायची, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता लक्षात घ्या. बुक रिव्ह्यू करू शकता. अजून याच्यामध्ये येऊ शकता तुमची प्राइस वगैरे असू शकतात, त्या बुकची तुम्ही प्राइस लिहू शकता. बरोबर आहे. मेन त्याचे लेखक असेल कोणी तरी, समजा दुसरं जर पुस्तक वाचलं तुम्ही, रायटर वगैरे असेल तर ते रायटर कोण आहे, किंवा कवितेचं असेल तर पोएम कोण आहे, पोएट कोण आहे, सॉरी, तुम्ही ते त्याच्यामध्ये लिहू शकता. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्टला बघा ट्रान्सलेशन तुम्हाला दिलेले. ट्रान्सलेशन खूप महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेला 100% येणारा भाग आहे हा, पण आयएमपी भाग आहे. आता एवढे जे दिलेत ना, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवा, बघून घ्या. 100% याच्यात तुम्हाला फायदा होईलच, होणार म्हणजे होणार. बघा पहिला बघा दिलंय नॉलेज. नॉलेजला आता ट्रान्सलेट करायचे म्हणजे काय, तुम्हाला आपल्या मदर टंग मातृभाषेत मराठी भाषेत तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. पहिला बघा दिलाय नॉलेज. नॉलेज म्हणजे ज्ञान. बरोबर आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे काय पर्यावरण. सक्सेस म्हणजे काय यश. हार्ट म्हणजे काय हृदय असतो. प्रिन्सिपल म्हणजे काय प्राचार्य किंवा मुख्याध्यापक. माइंड म्हणजे मन. डिक्शनरी म्हणजे काय असतो शब्दकोश म्हणतात. डिस्ट्रिक्ट म्हणजे काय जिल्हा. डेंटिस्ट म्हणजे काय दंत वैद्य. हिस्ट्री म्हणजे काय इतिहास. जिओग्राफी म्हणजे काय भूगोल. नंतर मॅथ्स म्हणजे काय गणित. असं लिहून टाका. डेली म्हणजे काय दैनंदिन.
आणि मेडल म्हणजे काय असतं, पदक असतं, बरोबर आहे. अशा प्रकारे अजून घ्या वर्ड, काय अडचण नाही, पण हे करून ठेवा, फायदा होणार आहे. ओके, पुढे बघा, रीड द फॉलोइंग बघा तुम्हाला दिले याच्यात सेम बघा. ऑल दॅट द बघा ग्लिटर्स इज नॉट अ गोल्ड, काय चकाकते ते सर्व सोने नसते. नेसेसिटी ऑफ द मदर ऑफ द इन्व्हेशन, काय गरज ही शोधाची जननी आहे. अ फ्रेंड इज अ नीड इज अ फ्रेंड इंडीड, काय संकटात जो काम येतो तोच खरा मित्र असतो. माय बेस्ट फ्रेंड क्वारल विथ मी, माझा जीवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. चॅरिटी बिगन्स ॲट द होम, दातृत्वाची सुरुवात घरापासून होते किंवा परोपकाराची सुरुवात ही स्वतःपासून करावी. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्समन, तुमचा आवडता खेळाडू कोण आहे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड, शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी असते. ही इज अ पुअर बट ही इज अ हॉनेस्ट, तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. अन ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, काय दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना काय करा, दूर करा. अशा प्रकारे घेऊ शकतो. किंवा इच पर्सन फिंगर प्रिंट्स आर डिफरंट, प्रत्येकाचे बोटाचे ठसे काय ती वेगवेगळे आहेत. ती याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ थांबवून वाचन करा, लिहून घ्या. 100% फायदा. एवढे जर केले ना तुम्ही, ट्रान्सलेशनचे तुमचे जे 6 मार्क असणार ना, 100% पूर्ण होण्याची गॅरंटी मी देणार. ओके ना. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपण आजचा हा इंग्लिशचा 8वीचा पायाभूत चाचणीचा आपण पेपर बघितला. पूर्णपणे आयएमपी क्वेश्चन सेट बघणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, मी विद्यार्थी मित्रांनो परत तुम्हाला सांगतो का 100% या पेपरचा फायदा होणार आहे. कारण हा जो पॅटर्न आहे, हाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला येणार, असंच तुम्हाला पॅटर्न फॉलो करायचं. ओके, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचणं आणि खूप गरजेचं आहे. पुढेही तुम्हाला आपल्या चॅनलवरती गायडन्स होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या. अजून वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा माझा 100% प्रयत्न असणार आहे. ठीक आहे ना. लवकरच 7वी 6वीचे व्हिडिओ पण लवकरच मी अपलोड करणार आहे. ओके ना. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघितला इयत्ता 8वीचा आपण पायाभूत चाचणीचा म्हणजे काय पॅट या परीक्षेचा आपण बघितलेला इंग्लिशचा पेपर, त्याचा पॅटर्न बघितलाय. 100% पॅटर्न आहेत, कशा प्रकारे क्वेश्चन येतात पूर्ण बघितले. जे एक्झाम्पल दिले ते पाठांतर करा, त्याची सवय करून घ्या. जरी तुम्हाला 6 एक्झाम्पल येणार होते आणि मी जर पार वही भरून दिले, पानं भरून दिले, तरी ते पाठांतर करा. त्यातील तुम्हाला येऊ शकतात, फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे काळजी घ्या, चांगला अभ्यास करा. तुम्हाला हा जो पॅटर्न दिलाय हा पूर्ण बोर्डाच्याच माहितीनुसार पॅटर्न असणार आहे. काही लोड घ्यायची गरज नाही. या सगळ्यांचा प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना. काय म्हणतील सर, मागच्या वेळेला हे येऊन गेले तरी करून ठेवा. हा रेफरन्सचा पेपर या, काय अडचण नाही. ओके, चला सर्वांना पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.